पूरक अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. नमन श्री जगन्नायका, कमलनाभ वैकुंठनायका, नंदनंदना जगत्पालका, रावणांतका नारायणा. संतांचा तू पाठीराखा, मार्गदर्शक सुरेखा, रेड्यामुखी चोखा, बोलविला वेद. ज्ञानेश्वर मुक्ताई सुंदर, एकाहुनी एक चतुर, पथदर्शक थोर, ज्ञानभांडार फोडियेले. गुप्त जे जे मानिले, संते या प्रकट केले. विश्व ब्रह्म केले, सोपे केले सकळांसी. काम क्रोधादी षड्विकार, प्रपंची शत्रू अनिवार. विवेके घालोनी आवर, भेदाभेद टाळिले. चांगा 1400 वर्षांचा, ज्ञानोबा 14व्या वयाचा. चांगा अहम नष्ट कायमचा, केला ज्ञानदेवे. योग्याची हरली भ्रांती, चालवोन जड भिंती. असे ऐसी ख्याती ज्ञानोबांची. कथा आता 10व्या श्री गुरुची. श्री पुरुषोत्तम शिष्याची, श्री रुक्मिणीकांत भक्ताची. श्री चरणारविंदी जो घोटाळे, ऐकावी जी अतिसुरस. फळी जई आम्ररस, आळविला पंढरीधीश सर्व काळ जयांनी. घडता जयाचे दर्शन, भेटे प्रत्यक्ष भगवान. मिळे शांती समाधान, ऐसे वाटे. वर्णना गुणसंपत्ती, अपुरी ठरे अल्पमती. सनातन जणू आदिमूर्ती, कवित्वतया अपुरे. ऐसा संत सर्व गुणज्ञ, प्रपंच परमार्थी सर्वज्ञ. चतुर रसज्ञ मर्मज्ञ, परंपरा भार वाहिला. ओपुनी प्रपंच संपत्ती, आळविता कमलापती. करुणाकर रथ सारथी, पार्थाचा जो. वर्णन करण्या अतिमोद, चरित्रगाथा अगाध. श्रवणे दर्शने उन्माद, भक्तिप्रेमे येतसे. साल 1919, जानेवारी 2 तारखेस. ज्ञानेश्वर बाळ जन्मास, आले पांडुरंग तनयजे. जन्मस्थान अमळनेर, पुजारी घराणे थोर. सेवा कार्य पूर्वापार, वाडी विठ्ठल मंदिरी. परंपरे देणग्या 4, महाराजांच्या साचार. पहा श्रोते मंडळी क्रमवार, कैसे ते. प्रथम ते प्रल्हाद महाराज, दुजे ते श्रीकृष्ण महाराज, तिसरे पुरुषोत्तम महाराज, ज्ञानेश्वर महाराज चौथे की. ज्ञानेश्वर आजोबा चुलत होते श्री पुरुषोत्तम श्रेष्ठ. श्री ज्ञानेश्वर नातू एकनिष्ठ, परंपरे. जगी श्रेष्ठ भारत, धर्मनिष्ठ प्रख्यात. साधू संत महंत, जन्मले याच राष्ट्री. निसर्गे बांध घातला, हिमालय उत्तरेला. अरबी सागर पश्चिमेला, पूर्वेसी बंगाल उपसागर. दक्षिणे हिंदी महासागर. गुरु महिमा उत्तरोत्तर, वृद्धिंगत हळुवार. होतकी बंधनेची, ताण दो बाजूला. असे भक्कम तारेला, मग वीणा सुराला. रंगत भारी, एक ठाक पखवाजी. तेणे धुम तिरकिट आवाजी, भजनी मारितसे बाजी. केवळ बंधने, नदीसी 2 तीर. प्रवाह वाहे सरसर, बंधने द्वय थोर. सुपिकता म्हणोनी, तैशा परी संतांचे. नीती नियम विवेकाचे, सकळ जीवन बंधनाचे. म्हणून संतपण. 10वे श्री ज्ञानेश्वर, दशेंद्रिया घालोनी आवर. प्रपंच लोटून दूर, विराजमान गादीवरी. समग्र पाहता गुरुगाथा, कळोन ये निश्चये आता. ब्रह्मचर्ये पालन करिता, मगची गादी आसनपट्टी. गादी सखारामांची, ब्रह्मचारी व्रतपालकांची. परी गृहस्थाश्रमी बहुतेकांची. वैवाहिक जीवनानंतर, यासी अपवाद श्री ज्ञानेश्वर. वय तयांचे नव्हते फार, आले जेव्हा गादीवर. प्रपंची आनंदपूर्ण की. 4 सुकन्या 4 सुपुत्र, ऐसा प्रपंची सुखसंभार. परी बिकट कठोर निर्धार, करोन प्रपंच सोडविला. प्रपंची विषय बहुत, म्हणून न भेटे विठ्ठलनाथ. विषय नि भगवंत, परस्पर शत्रू म्हणाना. जेथे देव बैसवावा, तेथेच विषय महा ठेवा. मग देव कैसा बसावा, विषय गदारोळी. म्हणून विषय काढोन, देव करावा स्थानापन्न. प्रसन्नही मग भगवान, विषय त्यागे. उत्कृष्ट प्रपंच करावा, मगची परमार्थ वरवा. असे ऐसा दावा,
साधू संतांचा प्रपंच आणि परमार्थ आदर्श या श्री एकनाथ दोन्हीतील काढोन विरोध प्रपंच परमार्थ आदर्शते प्रपंची भरले गोकुळ श्री ज्ञानेश्वर महाकुशल प्रपंच सोडोन तात्काळ बैसले गादीवरी स्थिर वृत्ती मुद्रा प्रसन्न शांत चित्त गौरवर्ण व्यक्तिमत्व असाधारण म्हणून सर्वाकर्षक ते प्रथम येता गादीवर विठ्ठल मंदिरी प्रवेश सत्वर मोडला श्री गुरूंबरोबर पायंडा पूर्वीचा विठू हा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा ज्ञानोबा असो चोखा मेळा विठ्ठला सर्व सारिखे विठ्ठला लेकुरे सारी एक जवळी दुजा दुरी ऐसी नसे मुळी लहरी श्री विठ्ठलाची विठून न सोवळा ओवळा विटेवरी उभा सावळा अरूपे नटला आगळा सर्वा हाकारी खटनटांनी यावे सुखे चरण स्पर्शावे उद्धरोनी जावे ही विठ्ठल भावना श्री विठ्ठल न कुणा एकाचा जो जो म्हणेल तयाचा पाहिजे भक्तिभावाचा ओलावा तेथ इंगित ज्ञानेश्वरांनी ओळखिले प्रसन्नतेनी श्री विठ्ठला दर्शना म्हणोनी मंदिरी गेले श्री विठ्ठल भजनाची प्रथा पूर्वापार जी दक्षिणेची सोडोन ती कायमची मठीच केले ते सुरू प्रसंग पहा श्री ज्ञानेशांचा 700 वर्षांपूर्वीचा संत भक्त मिलनाचा वाळवंटी पंढरीत हे समस्त श्री वासुदेव सांगत होते संत ज्ञानदेव श्रोते निवृत्ती मुक्ता नामदेव सोपान गोरा बंका तो समोर ऐके चोखा मेळा रंगजयाचा काळा काळा नामस्मरण हक्क मला आहे का बाप्पाजी ऐसे म्हणता चोखा महार ज्ञानेशा आला घईवर म्हणे कोठून कुठचा तू तर चोखा म्हणे म्हार मुंगड्याचा महार वृत्तांत ऐकिला जवळ केले चोख्याला कडकडून भेटला ज्ञानोबा गुरु कृती विचार ज्ञानेशांचा 700 वर्षांपूर्वीचा सनातनी वर्चस्वाचा होता काळ जरी आदर्श श्री ज्ञानेश्वरांचा पैठणच्या श्री एकनाथांचा ठसला होता कायमचा गुरु ज्ञानेशांच्या हृदयी श्री गुरु ज्ञानेश्वर संत थोर महिवर जये सकळ परिसर प्रेमे सुखविला नमन ऐशा 10व्याशी गुरु संत महात्म्याशी जवळ केले सकळांसी करारी असोन नमो श्री गुरुराया दूर सारी मोहमाया आठव येता सदया अंतरपाणावतसे ध्यानी येता तव मूर्ती उंची गौर कायाती हास्य मुद्रा खदखदती प्रसन्न होतसे चित्त इति श्री संत कथासार परिसोत भाविक चतुर श्री ज्ञानेश्वर काव्य थोर अष्टम अध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु।